नीट पेपर फुटी प्रकरणात शिवराज मोटेगावकरला 9 दिवसांची सीबीआय कोठडी। मोटेगावकर लातूरमधील नामांकित आरसीसी क्लासेसचा संचालक। मोटेगावकरनंच नीट पेपर सर्क्युलेट केल्याचा आरोप। शिवराज मोटेगावकरच्या फोनमध्ये लीक झालेले नीटचे पेपर सापडले। विवेक पाटील नावाच्या व्यक्तीला पेपर दिल्याचं तपासात समोर। 3 मे रोजीच्या पेपरची प्रश्नपत्रिका 23 एप्रिललाच मिळवली। लातूरमध्ये मोटेगावकर क्लासेसच्या कॅम्पसमध्ये शिवसेना आक्रमक। क्लासेसच्या बोर्डाला काळं फासत मोटेगावकरच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी। तर अकोल्यामध्ये मोटेगावकर क्लासेस समोर मनसेचं आंदोलन। ठाकरेंचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्याकडून उपमुख्यमंत्री शिंदेंची भेट। नंदनवन निवासस्थानी घेतलेल्या भेटीचं कारण अस्पष्ट। ऑपरेशन टायगरच्या चर्चा सुरू असताना भेट घेतल्यामुळे चर्चांना उधाण। विकास कामांसंदर्भात शिंदेंची भेट घेतली। ठाकरेंची साथ सोडणार नाही, नागेश आष्टीकर यांचं स्पष्टीकरण। तर मी उपमुख्यमंत्री असल्यामुळे सर्वच पक्षाचे नेते भेटतात, शिंदेंची प्रतिक्रिया। कांदा प्रश्नी छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। अंबादास दानवेंच्या नेतृत्वात समृद्धी महामार्गावरती आंदोलन। चक्काजाम केल्यामुळे 40 ते 50 जणांविरोधात गुन्हे दाखल। मर्यादित इंधन साठ्यामुळे पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीसाठी वाहनांच्या रांगा। काही जिल्ह्यांमध्ये इंधनासाठी नागरिक ताटकळले, तर अनेक ठिकाणी नो स्टॉपचे फलक। जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती 2% अधिक वाढल्या। ब्रेंट क्रूड ऑइलच्या किमती प्रति बॅरल $111.5 इराण विरुद्ध लष्करी कारवाईसाठी डोनाल्ड ट्रम्प यांची तातडीची बैठक। भारत रशियाकडनं कच्च्या तेलाची खरेदी सुरूच ठेवणार। सूत्रांची माहिती। विविध देशांकडनं कच्चं तेल आयात करण्याची रणनीती भारत सुरूच ठेवणार। नॉर्वेमध्ये पंतप्रधान मोदींचा सर्वोच्च नागरी पुरस्कारानं गौरव। नरेंद्र मोदींचा हा 32वा जागतिक सन्मान। केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याकडनं मोदींचं अभिनंदन। 2026 मध्ये अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकार भरपाई देणार। शासन निर्णय जाहीर। बाधित शेतकऱ्यांसाठी 164 कोटी 83 लाखांचा निधी मंजूर। महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा 40 अंशांच्या पुढे। अकोला, अमरावती आणि वर्ध्यामध्ये सर्वाधिक 46 अंश तापमानाची नोंद। हवामान विभागाकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन।